नमस्कार. भारतात डिजिटल क्रांती झाल्याची आपल्याला सगळीकडे आता कळायला चुकलं आहे. कारण की हातात ज्या अर्थी मोबाईल आला त्या अर्थी डिजिटल क्रांती झाली आणि त्यामुळे जवळपास सगळेच आर्थिक व्यवहार हे डिजिटल ऑनलाईन पद्धतीने व्हायला लागले आहेत. लोकांसाठी अत्यंत सोयीची झालेली गोष्ट आहे. नमस्कार. अजून चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, शेअर करा, म्हणजे महत्त्वपूर्ण माहिती आपण नक्कीच देत असतो. तर घर बसल्या अनेक गोष्टींची माहिती आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून मिळत असते. परंतु या डिजिटलायझेशनच्या प्रमाणात तोटा देखील सहन करावा लागत आहे. ते म्हणजे आजकाल फ्रॉड फेक SMS मोठ्या प्रमाणात फिरत असताना आपल्याला दिसतात. लोकांना फ्रॉड करून लोकांच्या अकाउंटमधील पैसे गायब होतानाच अनेक घटना आपल्याला दिसत असतात. यातच जर तुमचे इंडिया पोस्ट खाते असेल तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण अनेक वेळा इंडिया पोस्टच्या नावाने तुमचा पत्ता अपडेट करायला सांगितला जातो आणि त्यासाठी तुम्हाला एक SMS देखील येतो. परंतु हा SMS पूर्णपणे खोटा असल्याची माहिती याबाबत PIBने फॅक्ट चेक केली आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या X अकाउंटवर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात हे खोटे आहेत आणि याच्यावर तुम्ही कुठेही विश्वास ठेवू नका, कोणालाही OTP वगैरे काही देऊ नका. PIB फॅक्ट चेक यांनी Xवर त्यांची पोस्ट देखील केली. यात त्यांनी सांगितलं आहे की सावध राहा, फसवणूक करणारे लोक डिजिटल व्यवहार अडचणीत. कारण पुढे जे काही भारतीय डाकच्या ग्राहकांची फसवणूक करताना आढळली अशा वेळी तुमची वैयक्तिक माहिती कोणत्याही लिंकवर शेअर करू नका. कोणत्याही संवाद जर तुम्हाला वाटला की संशयास्पद आहे तर त्याच्याशी जास्त वेळ बोलू नका. चक्षु पोर्टलवर तक्रार करा. कोणत्याही मेसेज किंवा ईमेलला उत्तर देऊ नका. इंडिया पोस्टच्या ग्राहकांना याबद्दल SMS पत्ता अपडेट करायला सांगितला जात होता. यामध्ये ते सांगतात की आम्ही डिलिव्हरी करण्यात यशस्वी होत आहोत आणि त्यामुळे तुमच्या पत्त्याची गरज आहे. आता माहिती अपडेट करायला सांगत असताना तसेच 24 तासाच्या आत पॅकेज देण्याचा प्रयत्न करू असे देखील आपल्याला ते गंडवताना आपल्याला दिसतात. परंतु हा SMS पूर्णपणे फ्रॉड आहे. त्यामुळे जर तुम्हाला अचानक अशा अनोळखी नंबरवरून फोन आला आणि जर तुम्हाला मेसेज जर आला किंवा तुमची वैयक्तिक माहिती विचारत असतील तर अशा SMSला उत्तर देऊ नका, अशा लिंकला उत्तर देऊ नका, त्याला रिप्लाय करू नका. कारण की याच्यानं आपल्या जो काही डाटा असतो आपला डाटा तिथपर्यंत पोहोचतो. आपल्या लिंकमधून ते सगळ्या गोष्टी रिकवर करता आणि आपला तिथे लॉस होत असतो. आणि हे स्पेशली PIBने हे जाहीर केले. आता PIB तर सगळ्यांनाच माहिती आहे. सो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.